ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुण्यात 2 ते 3 दिवसापूर्वी जो भयान ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्युमुखी 2 जण झाले। हे सदर प्रकरण पुणे शहराला हादरा देणार होतं आणि हे सगळं प्रकरण पब ही जी काही घटना घडली ही खरं जो काही आरोपी आहे तो त्या पबमधनं बाहेर पडला यामुळे घडली। परंतु ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी त्या आरोपीचे वडील हे आमचे आमदार सुनील टिंगरे भाऊ यांच्या परिचयाचे होते। परिचयाचे म्हणण्यापेक्षा आमचे आमदार भाऊ सुनील टिंगरे हे इंजिनियर म्हणून त्यांच्या इथे एक 20 वर्षापूर्वी कामाला होते आणि त्यातनं त्यांची ती ओळख होती। खरं तर हा अपघात अत्यंत दुर्दैवी होता आणि हा अपघात झाल्या आरोपीच्या वडिलांनी भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सुनील भाऊंना फोन केला की माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ते कुटुंबातील परिचित असल्यामुळे कुटुंबातले ओळखीचे असल्यामुळे सुनील टिंगरे भाऊ हे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हा सदर प्रकार समोर आला की कशा पद्धतीने ऍक्सिडेंट झालेला आहे, काय काय झालेलं आहे। तिथे कुठेही आमदार सुनील भाऊने कुठेही कायदेशीर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केलेला नाही। जर हस्तक्षेप केला असता तर त्या मुलावर गुन्हा दाखल झालाच नसता। परंतु जेव्हा आपल्याला आपल्या ओळखीतले आपल्या मतदारांचे किंवा आपल्या मित्रपरिवारामधले कुटुंबातील लोकांचा फोन येतो की बाबा असा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यावेळी एक माणुसकीच्या भावनेतनं सुनील भाऊ हे तिथे गेले होते। तिथे गेल्यानंतर हा सगळा भयान प्रकार लक्षात आला। त्यावेळी त्यांनी तिथे पोलीस चौकीतनं बाहेर निघाले। त्याच्यामुळे जी सोशल मीडियावर सुनील भाऊच्या बाबतीत चुकीचे संदेश पसरवत आहे, पैशानी विकत घेता येतं यानी असा कोणताही प्रकार नाही, हे मला तुम्हाला आवर्जून आणि जबाबदारीने सांगायचं आहे। ज्या मुलाने हा प्रकार घडला तो अल्पवयीन मुलगा जो आहे त्याच्यावर कडक कारवाई होण्यासाठी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक लोकांनी सुद्धा तिथे पुणे पोलिसांना निवेदन केलेलं आहे की कडक मधली कडक कारवाई आपण करावी। त्याच्यामुळे सुनील भाऊ विषयी जी काही चुकीची माहिती विरोधक पसरवत आहे तर ते पसरवत असताना ती गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि ते सांगणं आमचं काम आहे। मुळामध्ये सुनील टिंगरे भाऊ हे फक्त एक मित्रत्वाच्या ह्यानी त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय असं कळल्यावर तातडीने तिथं पोहोचले होते। तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सदर प्रकार समोर आला। त्या ऍक्सिडेंटचा तपास चालू आहे। जेव्हा त्या मुलाचा अटक करण्यात आली, आता त्यापुढे पब मालकाला त्याच्या वडिलांना अजून जे काही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई चालू आहे। त्यामुळे सातत्याने विरोधकांकडून जे सांगितलं जाते की अजितदादांचे आमदार सुनील टिंगरे यांनी हस्तक्षेप केला, तर असा कोणताही कायदेशीर प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप सुनील टिंगरे यांनी केलेला नाही। उलट जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा पुणे पोलिसांना जी काही तुमची कायदेशीर कारवाई असेल ती तुम्ही करावी असे सांगून ते पोलीस स्टेशनमधून बाहेर आलेले आहेत। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।